42 धावांचं लक्ष होतं आणि त्यातल्या त्यात 30 धावा बॅटर योगेशच्या बॅटमन आलेल्या आहेत. या योगेश आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल आणि गोलंदाजी करत असताना देखील अवघ्या 5 धावा त्यांनी खर्च केल्या. यायचं योगेश मॅन ऑफ द मॅच. योगेश मॅन ऑफ द मॅच आपण यायचा आहे. चॅलेंजर्स नाठवडे टीमचा योगेश मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला देऊन सन्मानित केला जाईल. वेल प्लेड. खूप चांगला खेळ खरं तर आपण दाखवलात. पहिलाच बॉल अक्षयचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. कमालीचा बॉल आपण पाहिला. स्ट्रायकिंग इनवरती फलंदाज बापू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट इथे डॉट बॉल आला. पुन्हा एकदा अक्षय तयार. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे सुद्धा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. लगातारचे 2 बॉल डॉट बॉल आलेला आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. बॉल सरळ चालला घोषांकित क्षेत्रामध्ये आणि तिथे सुद्धा फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आता धावफलकावरती एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीनं धावांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला अक्षय. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न
आणि इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवले. कमालीची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अक्षय पाटील इथे जर का आपण पाहिलं तर अफलातून गोलंदाजी दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडाने बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. एकदा आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपण पाहतो आणि आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अक्षय या खेळाडूची खिरवडे गावाला पडलेलं गोड स्वप्न आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यात उतरवणारा खेळाडू अक्षय पाटील. ओ विकेट काढण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळणार. षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. अफलातून फटका. षटकाराच्या साह्याने पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. यावेळी 6 बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे पहा आमच्या प्रेक्षकांना थोडासा झटका आणि चटका देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. गणेश गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गणेश दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी इथून तयार होतात. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे पहा बॉल हवेत कॅच ड्रॉप झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा आता पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न तुतुमे झाला आणि 3 धावा आता इथे पूर्ण झालेल्या आहेत. 3 धाव्यांच्या मदतीने आता गुणतालिकेवरती एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार. बॉल तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेचून मारला हा बॉल आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणार. यावेळेला देखील पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग रिजन मधून खेळाडू बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण झाली आहे. तिसरीची मांग आणि तिसरी धाव सुद्धा आता इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. या 2 खेळाडूंच्या माध्यमातून बॅटनं धावा मोठे फटके येत नाहीयेत परंतु आम्ही या धावा धावून कंप्लीट करू. धावून धावा इथे मात्र जमवल्या जातात आणि आता रन्स आपण पाहतोय 15 धावा.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. पुढचा बॉल यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. एकच धाव आपण पाहत. एका धावेच्या मदतीने आता गुणतालिकेवरती एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 16 धावा. बातचीत करेंगे. किशोर ऑल ओवर रबर बॉल रायगढ़ प्रीमियर लीग का एक्सपीरियंस आपको कैसा लगा? वेल फिनिशर के तौर पर आपको उरण तहसील में जाना जाता है. या वेळेला देखील पहा Y+1 म्हणजेच 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवला. हा देखील डॉट बॉल आला. या वेळेला देखील इथे पहा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे थोडासा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि इथे जर का आपण पाहिलं तर एक धाव आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. बाळकृष्ण पाटील कमालीची गोलंदाजी. या वेळेला देखील बॉलला लॉफ्ट केलं, बॉलला पाठवलंय सीमारेषे लगत, परंतु का अफलातून क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त फिल्डिंग. जवळजवळ आपल्या टीमसाठी 4 धावा वाचवलेल्या आहेत. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला दुर्वाणू क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव घेत असताना बॅटर कमी पडला. बॅटर बाद. चला नवीन बॅटर धावतच जायचंय. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 22 धावा. बाळकृष्ण पाटील सध्या गोलंदाजी मार्क वरती आहेत. आता या खेळाडूच्या बॅटमधून मोठे फटके येतील का? धनाजी नुकतन मैदानाच्या आतमध्ये उतरलेल्या आहेत. बॉलर देखील तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. बाळकृष्ण पाटील लेजंड खेळाडूवर, परंतु अजूनही तोच अनुभव, तीच ताकद, तीच नजाकत त्यांची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीतील फलंदाजीतील अष्टपैलू खेळाडू आहेत. यावेळीचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे शांत ठेवला.
डॉट बॉल ची सांगता आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ आता संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला बघायला मिळतात. 22 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. अजूनही 6 बॉल शेष आहेत. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतं. याही वेगाचं प्रत्युत्तर खेळाडू देऊ शकले नाहीयेत. बॉल तयार. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत फिल्डर बॉलच्या खाली आणि इथे पहा कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा आतापर्यंत कंप्लीट केलेल्या आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला फटका अप्रतिम आहे. थोडासा झाला उशीर परंतु फटका मारला पद्धतशीर. धनाजीच्या बॅटमधनं तडाखा. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. काय खेळाडू आहे, काय हिरा आहे. नाठवडे गावाच्या मातीतून तयार झालेला खेळाडू आहे आणि ज्या वेळेला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्सचा संघ संकटामध्ये सापडतो त्या वेळेला हा खेळाडू पेटून उठतो. कमालीची बॅटिंग धनाजी. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि एका धावेच्या मदतीनं आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता या बॉलवरती काय घडणार. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्क वरती. इथे सुद्धा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉलला हॅमर केले. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपून. भावा मारतो उचलून उचलून. कमालीची फटकेबाजी. या षटकातील दुसरा षटकार. जिथे कमी तिथे धनाजी हे समीकरण आम्ही सातत्यानं पाहिलं आणि इथे पहा धनाजीच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार आला. आता षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 38 धावा. शेवटचा बॉल. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येतात. एकदा कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न थांबवलाय आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा आता पूर्ण झाली. 4थ्या धावेचा प्रयत्न. इथे पहा 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाला. 3 धाव्यांच्या मदतीने आता गुणतालिकेवरती रन्स आपण पाहतोय. 41 धावा आणि विजयासाठी 42 धावांचं तेच लक्ष्य. बेचाळीस धावांचं लक्ष्य पाहूया आता. या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे. चला मोहरे टीमचे कॅप्टन आणि कुसळेवाडी टीमचे कॅप्टन टॉससाठी या. मोहरे टीमचे कॅप्टन आणि कुसळेवाडी टीमचे कॅप्टन शेवटचा कॉल आहे. टॉससाठी लगेच यायचं आहे.
चला मोहरे टीमचे कॅप्टन टॉससाठी या. मोहरे संघ टीमचे कॅप्टन शेवटचा कॉल आहे भाऊ टॉस साठी या. कोण जिंकलं प्रकाश टॉसचं काय कुसळेवाडी ना मोरे. येणारा बॉल 24 आणि 24 बॉल मध्ये आता विजयासाठी धावा कंप्लीट करायच्या आहेत. त्या म्हणजे 42. 24 बॉल मध्ये 42 धाव्यांची गरज आहे. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये. या वेळेला देखील इथे पहा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आज मात्र अक्षय पाटील संघर्षाची लढाई लढतोय कारण एक मोठी खेळ त्याला खेळता आले नाही. आणि इथे जर का आपण पाहिलं तर पहिलाच बॉल अक्षयच्या विरोधात डॉट बॉल हाताळला. या वेळेला देखील वेगवान बॉल बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या खाली बॉल कॅच. काय झेल पकडलाय. बॅटिंग मध्ये धनाजी, बॉलिंग मध्ये धनाजी आणि फिल्डिंग मध्ये देखील धनाजी हे नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथे पहा एक मोठ्या खेळाडूची कॅच पकडली आहे. बॅट्समन बाद झाला. सन्माननीय आदरणीय नितीनजी सुतार साहेबांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. साहेबांना विनंती या आपला व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. इथे जर का आपण पाहिलं तर विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि आता गोलंदाज थोडासा आत्मविश्वास त्याचा देखील वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला पाहिजे. दरम्यानचा पुढचा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथून मात्र तयार झाला. यावेळीचा हा बॉल इथे पहा डिफेन्स केलाय. मी मगाशीच उल्लेख केला आत्ता मजा येणार. आणि हा वेगवान गोलंदाज रफ्तार का सौदागर नाटवडे गावातील हा खेळाडू भरपूर चर्चेतला खेळाडू आहे. आणि इथे पहा काय गोलंदाजी करतो. जबरदस्त गोलंदाजी. गाव आहे नाटवडे, नाव आहे अमोल. अफलातून गोलंदाजी. 3 बॉल मध्ये 1 विकेट मिळवत अजूनही एकही धाव त्याने खर्च केली नाही. या वेळेला पहा लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाल्याने आता अवांतरच्या स्वरूपामध्ये इथे 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि या एका धावेच्या मदतीने संघाच्या धावांचा श्रीगणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अजून 41 धावांचा पाठलाग तुम्हाला या मॅच मध्ये करायचा. पाठलाग मोठा आहे, टार्गेट मोठं आहे. तुम्हाला फटके देखील तितकेच ताकदवान आणि मोठे मारावे लागतील या मॅच मध्ये. यावेळेला देखील पुन्हा एकदा गोलंदाज तीच चूक करतोय. वाईट +1 म्हणजेच 2 धावा त्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 गडाच्या मोबदला 3 धावा धावफलकावरती.
पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा बॅटरला संयमाचं क्रिकेट खेळता आलंय आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणाऱ्या एका धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती आता धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा आपण पाहतोय. अजून या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 2 बॉल मध्ये किती धावा येणार आहेत. स्ट्रायकिंग इनला आता बाळकृष्ण पाटील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. अनबिलेबल काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रफ्तार का सौदागर अक्षरशः वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज अमोल. 5 बॉलचा खेळ संपला आणि धावफलकावरती आता 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील पाहूया. हा बॉल आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल अमोल पुन्हा एकदा तयार होतो. अमोलचा हा बॉल दुर्वानू क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येतात. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि आता एकाच धाब्यावरती इथे संयम दाखवला जातो. एका धाब्याच्या मदतीने आता गुणतालिकेवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती. येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये तुम्हाला 6 षटकार इथे मारावे लागतील. चला नवीन गोलंदाज धनाजी आलेले आहेत. आज जिकडे तिकडे नजर जाईल तिकडे तिकडे धनाजी धनाजी आणि धनाजी हेच नाव फक्त मुखात घेतलं जाईल, कारण त्या खेळाडूने आज संपूर्ण दिवसभरात काय खेळ दाखवला. ज्याच्या वेळेला मात्र नाठवडे हा संघ कमी पडतो, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स हा संघ, त्यावेळेला हा खेळाडू चालू होतो. अफलातून खेळाडू, अप्रतिम खेळाडू, कीर्तिवंत खेळाडू, गुणवान खेळाडू, शांत खेळाडू, तोच धनाजी गोलंदाजी मार्क वरती आला. या वेळेला देखील अप्रतिम डिलिव्हरी. फिल्डर पहा बॉलच्या मागे धावतात. एक धाव देखील कंप्लीट होतीये आणि आता एकाच धावेवरती इथे शांत राहावं लागतंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. धनाजी पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आले. आता लेफ्टी बॅटरच्या विरोधात गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील धनाजी, पण त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा बॅटर बाळकृष्ण पाटील यांना शांत ठेवलं. बाळकृष्ण पाटील जे मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात, ते फटके आता त्यांच्या बाटमधून येतील का. बॉल तयार. धनाजी इथे पहा लाईन खराब. लेग स्टिकच्या बाहेर पंच दोन्ही समांतर करतात आणि त्यांचा इशारा आला की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धाबा पुन्हा एकदा टीमच्या गुणतालिकेवरती इथे मात्र जोडल्या जातात. यावेळेला देखील फटका दमदार. फिल्डर पहा बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण करत असताना पाहूया ही धाव आता पूर्ण केली आहे की नाही आणि 2 धावा पूर्ण होतात. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. या 3 बॉल मध्ये जर धनाजी यांनी विकेट घेतली तर किसन दादा यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे.
बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. येतवा खणखणीत चौकार घसरगुंडी आपल्याला पाहायला मिळाली आणि या बॉलवरती 4 धावा आपण पाहिल्या. चौकाराच्या साह्याने आता पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपण पाहतोय. आता धावफलकावरती धावा झालात 14 धावा. पुन्हा एकदा धनाजी तयार झाला. पाहूया धनाजीवरती आता बाळकृष्ण पाटील तुटून पडलेले आहेत. पाहूया आता धर्माचा पुढचा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा. बॉल तयार होतात. धनाजी आणखीन एक वेगवान बॉल. एक तेरी तो एक मरी. या मागच्या बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतर काय कमालीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. या गोलंदाजाच्या डोक्यामध्ये नक्की चालतं तरी काय हे आता विचारावं लागेल. 5 चौकार आला त्यानंतर त्याने परफेक्ट बॉल हाताळला. तिथे डॉट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि बॅट्समन इथे वाचलाय. आता इथे जर का आपण पाहिलं तर षटक संपल्या. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 12 बॉल मध्ये आता 26 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. चला बॅट्समन वेळ कमी घ्या. 12 बॉल मध्ये 26 करायच्या आहेत. 13च्या सरासरीने प्रति ओव्हर धावा आता तुम्हाला या मॅच मध्ये काढाव्या लागतील. पंधरा धावा झालेल्या आहेत. बॉलर तयार. या वेळेला फटका दमदार आहे आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पत्रा बजाव शॉट. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो. आता 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 21 करायचे आहेत. अकरा बॉल मध्ये आता 21 करायचे आहेत. 12ला 27 करायचे होत्या आणि आता काय फटका सजवला बाळकृष्ण पाटील यांनी. अर्धा टप्पा हा गाठला. अजून अर्धा टप्पा हा गाठायचा बॅटिंग करणाऱ्या खिरवडे या संघाला. बघूया 11 बॉल मध्ये आता 21 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील. खेल ताश का हो या जिंदगी का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. बॉल तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी 11 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. मी मगाशी उल्लेख केला नाटवडे संघ जिद्दी संघ आणि तो सहजासहजी हार मानणाऱ्यातला नाहीये.
पहिल्या बॉलवरती षटकार आला खरा, परंतु त्यानंतर खूप चांगला कमबॅक. या वेळेला 9+1 2 धावा धावफलकावरती आता ऍड केल्या जातील. येणारे बॉल 10 आणि आता 10 बॉल मध्ये धावा करायच्या. 19 आता फ्री हिट आहे. या गोलंदाजाची शैली जर का आपण पाहिलं तर अप्रतिम शैली आपल्याला पाहायला मिळते, परंतु आता इथे 9 बॉल आल्यानंतर फ्री हिट आहे. पाहूया फ्री हिटच्या बॉलवरती काय घडणार आहे. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा शांत ठेवलंय. 9 बॉल मध्ये आता 19 करायचे आहेत. लेदर बॉल गोलंदाजाची ज्या प्रकारे शैली असते तशाच प्रकारची शैली या गोलंदाजाची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग करत असताना. आणखीन एक वेगवान बॉल, अचूकता, विविधता, व्हेरिएशन आहे या बॉलरकडे आणि इथे सुद्धा डॉट बॉल आलाय. आता 8 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतर कमालीचं कमबॅक या गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळतंय. फटका फसला, बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या मागे आणि इथे पहा 2 धावा पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न थांबवलाय. आता 7 मध्ये 17 करायचे आहेत. 7 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज. 7 चेंडू 17 धावा, 17 धावा 7 चेंडू. हारलो नाहीये मी, सध्या लढतोय. लवकरच माझ्या 6-6चे किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील, परंतु इथे सुद्धा डॉट बॉल आला. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायची आहे. 17, 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज. सहा चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये. 6 ला 17 करायच्या आहेत. ओमसाई एमटीसी क्वालिटी आणि क्लॅरिटी देणारे युट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळते. त्याचे ओनर आहेत अक्षयदादा म्हात्रे आणि खूप चांगली क्वालिटी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांची हुकूमत आहे. आपल्या कामाने प्रत्येकाला त्यांनी इम्प्रेस केलेला आहे. ओ यावेळेला देखील परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. काय बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्सपिरियन्स गोलंदाज, अनुभवी गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आणला. येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये आता धावा करायच्या 16. काय घडणार आहे या मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये 16 करायच्या आहेत. या वेळेला फुल टॉस. अंपायर सांगतात की इट्स अ नो बॉल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील पेटने दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा धावत असताना बॅटर बाद झालाय. काय निर्णय दिला पंचांनी पहा. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि बरोबर नजरेची पकड आपल्याला पाहायला मिळाली आणि आता हा खेळाडू त्यांच्या नजरेमध्ये सापडलाय आणि इथे बाळकृष्ण पाटील बाद झालेले आहेत.
2च धावा मिळणार आहेत. समीकरण बदललंय. येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. चौदा धावा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या आहेत. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 14. भाऊ इथे 4 स्कोरर बसलेले आहेत. 5 बॉल मध्ये आता 14 करायचे आहेत. 5 चेंडू 14 धावांची गरज. पाच बॉल मध्ये 14 करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. यावेळीचा हा बॉल इथे पहा. हा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल आला. आता 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 13. बॉल तयार. पुढचा बॉल. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे पहा फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण झाली आहे. तिसरीची मांग आणि तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट झाली आहे. 3 धावेच्या मदतीने धावफलकावरती बदल. आता धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावा. चार चेंडू आणि 4 चेंडू मध्ये आता विजयासाठी 10 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. एक षटकार एक चौकार तुम्हाला या मॅच मध्ये मारावा लागेल. 4 बॉल मध्ये 10 करायच्यात. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा हा बॉल इथे पहा आणि इथे सुद्धा व्हाईट +1 2 धावा धावफलकावरती आता ऍड केला जात आहेत. येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये धावा करायच्या 8. बॉल तयार होतो. 4 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. पुन्हा एकदा आता गोलंदाज इथून मात्र तयार होईल. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलंय. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 8. बॉल तयार झाला. पुढचा बॉल. यावेळेला देखील योग्य टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे बॉल 2 आणि 2 बॉल मध्ये 8 धावांची गरज. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रकाश मोहिते अडचणीतून आपल्या संघाला बाहेर काढतात. येणारे बॉल 2 आणि 2 बॉल मध्ये 8 धावांची गरज. इथे मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल. आणि इथे सुद्धा अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पंच सांगतात की हा व्हाईट बॉल है. रुको जरा सबर करो. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 2 बॉल मध्ये धावा करायच्या 7. दोन बॉल मध्ये 7 धावांची गरज.
यावेळेला देखील फटका चांगला आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. आता पहा एक चेंडू आणि विजयासाठी 1 धावांची गरज आहे. परीक्षेमध्ये 1 गुणाला, क्रिकेटमध्ये 1 धावेला आणि मतदानामध्ये 1 मताला. इथे जर का आपण पाहिलं तर किती महत्व तुम्हाला आता समजेल. काय घडणार. एक चेंडू आणि विजयासाठी 1 धावांची गरज. जागेवरती बसलेले प्रेक्षक आता उभे राहिलेत, कारण जिंकणार कोण. खिरवडे की नाठवडे, नाठवडे की खिरवडे, काय करणार या मॅच मध्ये. एक चेंडू आणि विजयासाठी 1 धावांची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना, दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला. कमजोर दिल वाले मैच ना देखे. एक चेंडू आणि विजयासाठी 1 धावांची गरज. ज्यांना हृदय विकाराचा त्रास असेल त्यांनी ही मॅच पाहू नका. एक बॉल आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. देऊया गोलंदाजाला शुभेच्छा, देऊया फलंदाजाला शुभेच्छा. मॅच आणि स्पर्धा आवडली असेल तर या स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. ज्योतिर्लिंग चषक 2025 अफलातून स्पर्धा, हाय व्होल्टेज ड्रामा. चला वेळ कमी घ्या. एक चेंडू आणि विजयासाठी 1 धावांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये. एक बॉल बॅटरला हिरो बनवू शकतो, तर एक बॉल डॉट बॉल आला तर गोलंदाज हिरो बनवू शकतो. बॉल तयार होत व्हा. एक बॉल मध्ये 1 करायचे आहेत. आणि इथे पहा, इथे पहा, डायरेक्ट हिट झाली नाही आणि हा सामना जिंकला. खिरवडे या संघाने अभिनंदन. वर्ल्ड प्लेट. काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि हा सामना जिंकलेला आहे खिरवडे या टीमने. चला विक्रम या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज असताना तो इम्पॉर्टंट षटकार त्याने ठोकला. आणि चला या संजय यायचा मॅन ऑफ द मॅच. आपल्या संघाला संकटातून बाहेर काढला आणि तेच आता ठरलेलं आहे या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सचिन दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब त्या खेळाडूला देणार आहोत. चला संजय आपण यायचा. नेक्स्ट मॅच ज्या पद्धतीने स्टार्ट होईल ऐकूया कॉमेंट बॉक्स मध्ये प्रवीण सरांना. धन्यवाद.